हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी दीपाली. समर्थ कम्प्युटर क्लासमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. गाईज, ॲक्च्युली व्हिडिओ बनवायला उशीर होत आहेत कारण आता सध्या कसं मुलांच्या शाळेमध्ये ॲन्युअल फंक्शन चालू आहेत, त्यांचे स्पोर्ट्स चालू आहेत, त्याच्यानंतर त्यांचं प्राइज डिस्ट्रीब्युशन पण चालू आहे. त्याच्यामुळे दिलेल्या वेळेमध्ये व्हिडिओ बनवणं काही शक्य होत नाहीये. त्यामुळे व्हिडिओ बनवायला थोडासा डिले होत आहे, पण व्हिडिओ बनवले जाणार आहेत. तर आजचा आपला टॉपिक आहे, एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवते. आज मी तुम्हाला आहे ना, जे म्हणजे आपले मागचे जे व्हिडिओ आहेत ना, त्याच्याशी रिलेटेड मी एक तुम्हाला 5 ते 6 प्रश्न विचारणार आहे. त्याचे आन्सर्स तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे, ठीक आहे? बरं, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील, समर्थ कम्प्युटर क्लासेस हे माझं चॅनल आहे. माझे स्वतःचे क्लासेस आहेत, कल्याणला क्लासेस आहेत माझे. ही सर्व माहिती वगैरे मी दिलेली आहे. पण तरीही जे कोणी नवीन युजर्स असतील, म्हणजे जे कोणी नवीन यूज करतात माझा यूट्यूबचा चॅनल, त्यांना मी एक सांगू इच्छिते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून काय होईल, असे नवनवीन व्हिडिओ जे मी बनवेन ते तुम्हाला मिळत राहतील. आणि आज जो मी व्हिडिओ बनवणार आहे, हे मागे बनवलेले जे व्हिडिओ आहेत ना, त्याच्याशी रिलेटेड 5 ते 6 प्रश्न मी विचारणार आहे. जास्त प्रश्न विचारले की व्हिडिओ पण मोठा होतो आणि बघायला मग कंटाळा येतो. म्हणून मी 5 ते 6 प्रश्न विचारणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओचे जे आन्सर्स आहेत ना, ते मला कमेंटमध्ये पाठवा, ठीक आहे? नेक्स्ट जो मी व्हिडिओ बनवणार आहे ना, तेव्हा मी सगळ्यात पहिले त्याचे आन्सर्स तुम्हाला सांगेन, किंवा तिथल्या तिथे कमेंटमध्ये जर वेळ असेल मला, तर तिथल्या तिथे कमेंटमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगेल की आन्सर बरोबर आहे की नाही. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते आन्सर्स मी तुम्हाला सांगेन की बाबा या क्वेश्चनचा आन्सर हे आहे, दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर ते आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला 5 ते 6 प्रश्न आज विचारणार आहे. तर सगळ्यात पहिले मी इथे नोटपॅड ऑन करते, कारण मी क्वेश्चन जे आहेत ते लिहून ठेवलेले आहेत. म्हणजे जर आता मी म्हणजे विचारलं तर लक्षात राहणार नाही क्वेश्चन, त्यामुळे मी पुढे एक नोटपॅड बनवते, तिथे क्वेश्चन्स बनवलेले आहेत. तर त्याप्रमाणे तुम्ही क्वेश्चन्स वाचा आणि मला त्याचे आन्सर्स कमेंटमध्ये द्या, ठीक आहे? ठीक आहे. तर अशा प्रकारे मी इथे कीबोर्ड संदर्भात किंवा कम्प्युटर संदर्भात असं आणि ॲप्लिकेशन, असे 2 ते 3च गोष्टींचे रिलेटेड 5 क्वेश्चन विचारलेले आहेत. तर याच्यामध्ये इंग्रजी क्वेश्चन आणि मराठी क्वेश्चन दोन्ही विचारलेलं आहे. कारण तुम्हाला म्हणजे एखादी नाही समजलं तर, कारण मी पहिलेच तुम्हाला सांगितलेलं आहे की जे एजड आहेत किंवा ज्यांना कम्प्युटर शिकण्याची इच्छा आहे पण इंग्रजी समजत नाहीये, त्यामुळे हा पूर्णपणे चॅनल मी मराठीमध्ये बनवलेला आहे. पण तरी सुद्धा असं नाहीये की फक्त मराठीच लोक बघतात, काही काही जे आहेत की ज्यांना आवडतं मराठी ऐकायला, ते सुद्धा व्हिडिओज बघतात. म्हणून मग मी इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन विचारला आहे आणि मराठीमध्ये पण विचारलाय, ठीक आहे? तर आता जर मी एक एक क्वेश्चन असा जर वाचला तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, हा व्हिडिओ बघताना क्वेश्चन 1 क्वेश्चन वाचा, मराठी वाचणार असाल मराठी वाचा, इंग्रजी असेल तर इंग्रजी वाचा आणि त्याचं उत्तर आहे ना मला कमेंटमध्ये द्या, ठीक आहे? नेक्स्ट व्हिडिओ जो मी बनवणार आहे, पुढचा व्हिडिओ जो मी बनवणार आहे ना, हीच नोटपॅड असणार आहे. फक्त इथे मी काय करणार, याच्या खाली इथे ना मी आन्सर म्हणजे आपली जी काही उत्तरं असतात ना, ती मी इथे लिहिणार, ठीक आहे? आणि हेच जे नोटपॅड आहे ना, हेच नोटपॅड मी पुढच्या वेळी दाखवणार, ठीक आहे? तर अशा प्रकारे आपण बघूयात की किती जणांचा मला म्हणजे किती जणांचे मला कमेंट येतात. तर काहीतरी वेगळं, म्हणजे आता नेहमी मी शिकवत असते, बरोबर आहे? मग तुमच्याकडून मला 2-4 प्रश्नांची उत्तरं येऊ द्या, म्हणजे मला समजेल की किती जण व्यवस्थित व्हिडिओ वगैरे बघतायत, किती जणांना आवडतायत व्हिडिओ. आणि याच्यामध्ये एक गोष्ट सांगण्याची अशी आहे की मला मागच्या शुक्रवारी, आय थिंक गुरुवारी की शुक्रवारी, एक सरांचा फोन आला होता. नाव मी नाही घेऊ शकत कारण मी त्यांची परमिशन नाही घेतलेली. तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम, मला बेसिक कम्प्युटर शिकायचं आहे, पण ते राहायला इकडे वेस्टर्नला राहायला आहे, तर ते तिकडून इकडे कल्याणला येऊ शकत नाहीयेत. तर त्यांना बेसिक कम्प्युटर हवं आहे. तर त्यांनी मला ॲक्च्युली रिक्वायरमेंट होती त्यांची की जीमेलचा व्हिडिओ त्यांना हवा होता. तर त्यांचा नंबर माझ्याकडे नाही राहिलेला आहे, म्हणून मी या व्हिडिओ मार्फत त्यांना सांगू इच्छिते की काही कारणास्तव शाळेचे मुलांचे फंक्शन्स वगैरे चालू असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आलेला नाहीये. तर पुढच्या या 1-2 आठवड्यामध्ये मी जीमेलचा व्हिडिओ बनवून अपलोड करेल. तर अशाच प्रकारे ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल, ज्यांना माझे व्हिडिओ समजतात, मराठीमध्ये व्हिडिओ आहेत, असं नाहीये की मला इंग्रजी येत नाही, इंग्रजी येतं मला, पण मराठीमधले व्हिडिओ काही मराठी भाषिक आहेत ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना ते भरपूर
मदत होते त्याची, त्यामुळे मी व्हिडिओ मराठीमध्ये बनवणार आहे. आणि राहिला तर जीमेलचा व्हिडिओ बनवण्याचा प्रश्न, जीमेलचा व्हिडिओ मी पुढच्या आठवड्यामध्ये बनवेन. आता हे जे किती व्हिडिओ बघितलेत ह्याच्यासाठी मी 5 प्रश्न पाठवते, तर ह्याची उत्तरं तुम्ही मला कमेंटमध्ये पाठवा. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.